स्वागत आहे आपलं मेघधरा चॅनलमध्ये। इथे मी तोरणपट्टीसाठी एकूण 12 घरांची चेन बनवली, त्यामध्ये 12 क्रोशिया बनवले आहेत। त्यानंतर पुढे साइडला 2 क्रोशिया, मध्यभागी एक चेन बनवलेली आहे आणि खाली 3 क्रोशिया सोडून चौथ्या क्रोशियाच्या वरती आपल्याला मध्यभागी 2 क्रोशिया साइडला मध्यभागी चेन बनवायची आहे। साइडला 2 क्रोशिया, त्यानंतर मध्ये चेन देऊन खाली 3 क्रोशिया मध्यभागी सोडायचे आहेत आणि साइडच्या 2 क्रोशियावरती 2 क्रोशिया बनवायचे आहेत। सेम पुढेही असंच बनवत राहायचं आहे आणि ही तोरणपट्टी तयार करून घ्यायची आहे। ही साइडला 2 क्रोशिया, त्यानंतर इथे आपल्याला एक चेन द्यायची आहे आणि या क्रोशियाच्या मध्यभागी 2 क्रोशिया बनवायचे आहेत। त्यामध्ये चेन द्यायची आहे, परत आपल्याला 2 क्रोशिया बनवायचे आहेत, परत चेन बनवायची आहे आणि समोरील या साइडच्या 2 क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। ही पहिली स्टेप झाली। यामध्येच दुसरे परत आपल्याला साइडची 3 क्रोशिया, 3 चेन बनवल्यानंतर क्रोशिया, त्यानंतर इथे आपल्याला 2 चेन, खाली या चेनमध्ये आपल्याला चेन बनवून घ्यायची आहे, परत 2 चेन द्यायचे आहेत आणि ह्या क्रोशियामध्ये क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। मध्यभागी क्रोशिया, परत साइडची 2 क्रोशिया, परत पुढे इथे आपल्याला 2 चेन, खाली ह्या चेनमध्ये चेन काढून घ्यायची आहे, परत 2 चेन आणि साइडच्या ह्या 2 क्रोशियावरती क्रोशिया बनवायचे आहेत। पुढे सेम आपल्याला साइडचे 2 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। इथे आपण खालीलप्रमाणे फक्त चेन बनवायची आहे इथं आणि साइडच्या या मध्यभागी 2 क्रोशियामध्ये क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। परत साइडला आपल्याला चेन बनवायची आहे आणि 2 क्रोशियावरती 2 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। परत पुढे आपल्याला सेम खालीलप्रमाणेच असे पुढचे 2 क्रोशिया बनवायचे आहेत। मध्यभागी 2 चेन, चेनमधून चेन काढायची आहे आणि पुढे 2 क्रोशिया, मध्ये 4 क्रोशियामध्ये 4 क्रोशिया बनवायचे आहेत आणि ही तोरणपट्टी बनवून घ्यायची आहे। याच तोरणपट्टीला साइडला आपल्याला हाफ क्रोशिया, प्रत्येक घरामध्ये 2-2 हाफ क्रोशिया असं मिळवून घ्यायचं आहे। अशी तोरणपट्टी मिळून झाल्यानंतर पुढे आपल्याला साइडचे क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। एकूण 9 क्रोशिया बनवलेले आहेत। तर पुढे आपल्याला इथे 2 चेन बनवायचे आहेत, त्यानंतर खाली 2 चेन सोडायचे आहेत आणि पुढील क्रोशियावरती क्रोशिया, असे एकूण 3 चेनवरती 3 क्रोशिया आपल्याला बनवायचे आहेत। सेम पुढेही आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत, खाली 2 चेन सोडायचे आहेत आणि पुढील क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। असे एकूण आपल्याला इथे पहिल्या स्टेपला 40 क्रोशियाची घर बनवून घ्यायची आहेत आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। यानंतर पुढे या स्टेपमध्ये साइडच्या क्रोशियावरती क्रोशिया बनवून झाल्यानंतर या चेनच्या घरामध्ये आपल्याला एकूण 3 क्रोशिया बनवायच्या आहेत। नंतर त्यानंतर पुढे आपल्याला इथेच 8 चेन द्यायचे एकूण, त्यानंतर हे घर सोडायचं आहे, हे घर सोडायचं आहे आणि ह्या चेनच्या घरामध्ये आपल्याला इथे एकूण 6 क्रोशिया बनवायच्या आहेत। त्यानंतर सेम पुढे आपल्याला इथेच 8 चेन द्यायचे आहेत। या 8 चेन दिल्यानंतर आपल्याला खाली हे घर 2 चेन, त्यानंतर हे घर सोडायचं आहे आणि ह्या चेनच्या घरामध्ये आपल्याला इथे
3 क्रोसिया, पुढील या साईडच्या क्रोसियावरती 3 क्रोसिया आपल्याला विणायचे आहेत. असे एकूण आपल्याला ह्या 2 क्रोसियाच्या घरावरचे मिळून एकूण 15 क्रोसिया इथे विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला मागील प्रमाणचे ते 8 चेन बनवायचे आहेत. 8 चेन मागील प्रमाणेच आपल्याला येते अशी 2 घरं सोडायची आहेत आणि पुढील चेनच्या घरामध्ये आपल्याला इकडे 6 क्रोसिया बनवून घ्यायच्या आहेत. नंतर पुढे आपल्याला मागील प्रमाणे सेम 8 चेन इथे बनवायचे आहेत. 8 चेन ह्या सेम इथे 2 क्रोसियाचे घर सोडायचे आहेत आणि पुढील चेनमध्ये आपल्याला इथे क्रोसिया बनवून घ्यायचे आहेत. 2 क्रोसियाच्या घराच्या मध्यभागी असे मिळून आपल्याला इथे एकूण 15 क्रोसिया विणायचे आहेत. नंतर पुढे आपल्याला सेम मागील प्रमाणे इथे 8 चेन बनवायचे आहेत. खाली सेम 2 क्रोसियाचे घर सोडायचे आहेत आणि पुढील घराच्या चेनमध्ये आपल्याला 6 क्रोसिया बनवायचे आहेत. त्यानंतर सेम पुढे आपल्याला 8 चेन द्यायचे आहेत. असंच विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. साईडची क्रोसिया बनवून झाल्यानंतर 1 क्रोसिया कमी विणायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर पुढे आपल्याला मागीलप्रमाणेच 8 चेन बनवायचे आहेत. या 8 चेन नंतर परत आपल्याला इथे ह्या क्रोसियावरती क्रोसिया विणायचे आहेत. त्यानंतर इथे मध्यभागी आपल्याला 3 चेन द्यायचे आहेत आणि साईडच्या ह्या क्रोसियावरती 3 क्रोसिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला मागील प्रमाणे ते 8 चेन बनवायचे आहेत. नंतर पुढे आपल्याला एकूण अशी 1 2 3 4 5 6 7 स्टेप झाल्यानंतर इथे आपल्याला 8 चेन बनवून झाल्यानंतर खाली आपण 15 क्रोसिया बनवले होते तर वरती आपल्याला 12 क्रोसिया इथे विणायचे आहेत. नंतर पुढे आपल्याला मागील प्रमाणेच इथे 8 चेनवरती 8 चेन बनवायचे आहेत. पुढे या क्रोसियावरती क्रोसिया बनवायचे आहेत. साईडच्या 3 क्रोसियावरती 3 क्रोसिया विणून झाल्यानंतर मध्यभागी आपल्याला 3 चेन बनवायचे आहेत. या 3 चेन आणि साईडच्या या सेम 3 क्रोसियावरती मागील प्रमाणेच आपल्याला क्रोसिया विणून घ्यायचे आहेत. नंतर पुढे आपल्याला मागील प्रमाणे इथे 8 चेन बनवायचे आहेत. नंतर पुढे ह्या खाली 15 क्रोसियावरती सेम मागील प्रमाणेच आपल्याला 12 क्रोसिया विणून घ्यायचे आहेत. असंच विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये आपल्याला साईडचे हे क्रोसिया विणून झाल्यानंतर 2 क्रोसिया इथं कमी विणायचे आहेत. त्यानंतर पुढच्या 8 चेन बनवायचे आहेत आपल्याला. त्यानंतर इथे आपल्याला साईडच्या या 3 क्रोसियावरती 3 क्रोसिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 चेन बनवायचे आहेत तिथे आणि मध्ये चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला एकूण 5 क्रोसिया विणायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला इथे 2 चेन द्यायचे आहेत आणि साईडच्या या 3 क्रोसियावरती 3 क्रोसिया विणून घ्यायचे आहेत इथे.
त्यानंतर पुढे आपल्याला इथे परत 8 चेन द्यायचे आहेत. इथे आपल्याला एकूण खाली 12 क्रोशिया आपण विणले होते, तर इथे आपल्याला एकूण 8च क्रोशिया विणायचे आहेत. साईडचे 2 क्रोशिया साईडला सोडायचे आहेत आणि मध्यभागी 8 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत आपल्याला. नंतर पुढे मागीलप्रमाणेच ह्या साईडच्या 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया, दोन चेन मध्यभागी द्यायचे आहेत. चेनच्या मध्यभागी मागीलप्रमाणे 5 क्रोशिया इथे विणायचे आहेत. त्यानंतर 2 चेन, आणि साईडचे 8 चेन बनवून घ्यायचे आहेत. आठ चेन. त्यानंतर पुढील 12 क्रोशियावरती आपल्याला एकूण 8 क्रोशिया बनवायच्या आहेत. असंच विणत जायचं आहे आणि स्टेप विणून घ्यायचे आहे. या स्टेपमध्ये आपल्याला साईडचे 2 क्रोशिया कमी करायचे आहेत आणि नंतर पुढे आपल्याला ह्या 8 चेन बनवल्यानंतर साईडच्या या 3 क्रोशियावरती आपल्याला सेम मागीलप्रमाणेच 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्या इथे 3 चेन बनवायचे आहेत आणि इथे क्रोशियामध्ये आपल्याला 3 क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर मध्यभागी 3 चेन द्यायचे आहेत. त्यानंतर सेम साईडच्या क्रोशियामध्ये मागीलप्रमाणेच आपल्याला 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. नंतर पुढेही सेम आपल्याला 3 चेन बनवायचे आहेत आणि ह्या साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया बनवायचे आहेत. त्यानंतर पुढे सेम आपल्याला पुढील प्रमाणे 8 चेन बनवायचे आहेत. त्यानंतर इथे आपण खाली 8 क्रोशिया बनवते, तर आपल्याला साईडला 2-2 क्रोशिया सोडायचे आहेत आणि मध्यभागीचे 4 क्रोशिया फक्त बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला सेम इथे मागीलप्रमाणेच 8 चेन बनवायचे आहेत. पुढे परत आपल्याला 3 क्रोशिया बनवल्यानंतर 3 चेन बनवायचे आहेत आणि साईडच्या या क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर मध्यभागी मागीलप्रमाणेच सेम 3 चेन बनवायचे आहेत. परत साईडच्या क्रोशियावरती क्रोशिया बनवायचे आहेत. परत 3 चेन बनवायचे आहेत आणि साईडचे क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. पुढे 8 चेन बनवून सेम मागीलप्रमाणेच साईडचे 2-2 क्रोशिया सोडायचे आहेत आणि मध्यभागी 4 क्रोशिया आपल्याला विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर असंच पुढे विणत जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये साईडच्या क्रोशिया विणून झाल्यानंतर 2 क्रोशिया कमी करायचे आहेत. त्यानंतर 8 चेन द्यायचे आहे आणि सेम ह्या 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया मागीलप्रमाणेच विणून घ्यायचे आहेत आपल्याला इथे. त्यानंतर पुढे आपल्याला इथे 3 चेन द्यायचे आहेत. त्यानंतर परत आपल्याला 3 चेन बनवायचे आहेत. या 3 क्रोशियानंतर परत 2 चेन द्यायचे आहेत आणि त्यानंतर परत आपल्याला ह्या चेनच्या घरामध्ये आपल्याला एकूण 5 क्रोशिया बनवायच्या आहेत. त्यानंतर परत आपल्याला इथे 2 चेन द्यायचे आहेत आणि साईडच्या या क्रोशियावरती क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. पुढे सेम आपल्याला या 3 क्रोशियावरती 3 चेन द्यायचे आहेत आणि नंतरच्या या 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. पुढे आपल्याला मागील प्रमाणाचे ते 8 चेन द्यायचे आहेत एकूण. त्यानंतर इथे आपल्याला 4 क्रोशियाच्या मध्यभागी एकच क्रोशिया आपल्याला इथे विणायचा आहे. पुढील 8 चेन द्यायचे आहेत आणि
अशाच विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। या पुढील स्टेपमध्ये आपल्याला साईडच्या 3 चेन बनवून झाल्यानंतर आपल्याला अजून एक चेन द्यायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला डबल क्रोशिया बनवायचे आहेत। त्यानंतर इथे आपल्याला एकूण 4 चेन द्यायचे आहेत। नंतर पुढे आपल्याला इथे 3 क्रोशियाच्या चेनच्या मध्यभागी आपल्याला इथे डबल क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। 3 चेन बनवून झाल्यानंतर पुढे आपल्याला इथे पुढील क्रोशियावरती आपल्याला डबल क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर मध्यभागीच्या 3 चेन द्यायच्या आहेत। सेम पुढेही या 3 क्रोशियावरती सेम 3 डबल क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत। मध्यभागी 3 चेन द्यायचे आहेत। सेम पुढील त्या मध्यभागीच्या क्रोशियाच्या घरामध्येच आपल्याला 1 क्रोशिया विणायचा आहे आणि उरलेल्या 2 क्रोशियावरती 2 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे आपल्याला 3 चेन बनवायचे आहेत आणि सेम मागील प्रमाणेच या 3 क्रोशियावरती 3 डबल क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे आपल्याला 4 चेन द्यायचे आहेत आणि ह्या क्रोशियाच्या मध्यभागीच्या चेनवरती 1 क्रोशिया डबल क्रोशिया विणून घ्यायचा आहे। परत इथे आपल्याला पुढे 5 चेन द्यायचे आहेत। त्या 5 चेन दिल्यानंतर पुढे आपल्याला साईडच्या या 3 क्रोशीच्या मध्यभागी डबल क्रोशिया विणून घ्यायचा आहे। त्यानंतर परत इथे आपल्याला साईडचे 4 चेन द्यायचे आहेत आणि पुढील डबल क्रोशिया विणून घ्यायचा आहे। ह्या 3 डबल क्रोशियानंतर परत आपल्याला मध्यभागीचे 3 चेन द्यायचे आहेत आणि खालील ह्या 3 क्रोशियावरती परत आपल्याला इथे डबल 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। असंच विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। या स्टेपमध्ये साईडचे 4 क्रोशिया बनवून झाल्यानंतर पुढे आपल्याला इथे 6 चेन बनवायचे आहेत। त्यानंतर पुढे आपल्याला या 3 क्रोशियाच्या वरती आपल्याला 3 डबल क्रोशिया इथे विणायचे आहेत। परत पुढे आपल्याला इथे 3 चेन द्यायचे आहेत आणि पुढील या 3 क्रोशियावरती 3 डबल क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे आपल्याला 2 चेन द्यायचे आहेत आणि ह्या चेनच्या घरामध्ये आपल्याला इथे एकूण 5 क्रोशिया 5 डबल क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे आपल्याला इथे 2 चेन द्यायचे आहेत आणि साईडच्या या 3 क्रोशियावरती 3 डबल क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। परत पुढेही आपल्याला इथे 3 चेन द्यायचे आणि साईडच्या या 3 क्रोशियावरती सेम 3 क्रोशिया विणून घ्यायच्या आहेत। या 6 चेन नंतर इथे आपल्याला या चेनच्या मध्यभागी 1 क्रोशिया विणून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढे 6 चेन द्यायचे आहेत। त्यानंतर समोरील या 3 क्रोशियावरती 3 डबल क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। पुढे विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। या स्टेपमध्ये पण आपल्याला साईडचे डबल क्रोशिया 4 विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला एकूण 4 क्रोशिया बनवायचे आहेत। 4 क्रोशिया इथे 3 आपण क्रोशिया बनवले होते, तर खालीलप्रमाणे इथे आपल्याला एकच क्रोशिया इथे डबल क्रोशिया विणायचा आहे मध्यभागी 3 क्रोशियाच्या। त्यानंतर पुढे आपल्याला सेम मागीप्रमाणे इथे 4 चेन बनवायचे आहेत।
नंतर पुढे आपल्याला ह्या 3 क्रोशियाच्या ठिकाणी 3 डबल क्रोशिया विणून घ्यायच्या आहेत. या स्टेपमध्ये आपल्याला इथे 2 चेन द्यायचे आहेत आणि ह्या 5 क्रोशियाच्या ठिकाणी आपल्याला 6 क्रोशिया मध्यभागी 3 चेन देऊन बनवून घ्यायच्या आहेत. साईडच्या 3 डबल क्रोशिया, मध्यभागी 3 चेन बनवायच्या आहेत. नंतर पुढे इथे 2 चेन द्यायचे आहेत आपल्याला मागील प्रमाणेच आणि ह्या 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया विणून घ्यायच्या आहेत. परत आपल्याला इथे 3 चेन द्यायचे आहेत आणि या 3 क्रोशियाच्या वरती आपल्याला मध्यभागी एक डबल क्रोशिया विणून घ्यायचा आहे. परत पुढे आपल्याला 5 चेन द्यायचे आहेत. 5 चेन नंतर पुढील या क्रोशियावरती क्रोशियाच्या मध्यभागी आपल्याला डबल क्रोशिया विणून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे आपल्याला इथे एकूण 4 चेन द्यायचे आहेत आणि पुढील या क्रोशियावरती सेम मागीलप्रमाणेच क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. या स्टेपमध्ये साईडचे 4 क्रोशिया मिळून झाल्यानंतर आपल्याला परत इथे 6 चेन बनवायचे आहेत. त्यानंतर हा एक क्रोशिया सोडायचा आहे आणि साईडच्या 3 क्रोशियावरती आपल्याला 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. हे 3 डबल क्रोशिया मिळाल्यानंतर परत आपल्याला 3 चेन बनवायचे आहेत इथे आणि ह्या 3 क्रोशियावरती 3 क्रोशिया विणायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला 2च चेन द्यायचे आहेत. इथे आपण ह्या चेनच्या घरामध्ये आपल्याला एकूण 5 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. या 5 डबल क्रोशियानंतर परत आपल्या इथे 2 चेन द्यायचे आहेत आणि ह्या 3 क्रोशियावरती 3 डबल क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. सेम पुढे आपल्याला तीन चेनवरती ह्या 3 चेन द्यायचे आहेत आणि समोरील हे 3 डबल क्रोशियावरती 3 डबल क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला इथे 6 चेन द्यायचे आहेत. त्यानंतर इथे मध्यभागी आपल्याला या साखळीमध्ये 1 क्रोशिया विणून घ्यायचा आहे. परत इथे 6 चेन द्यायचे आहेत आणि पुढील या क्रोशियावरती सेम क्रोशिया विणत जायचं आहे. आणि या स्टेपमध्येच आपल्याला मध्यभागी आल्यावरती साईडच्या ह्या 1 2 3 4 चेन विणल्यानंतर आपल्याला ह्या खाली चेनमध्येच आपल्याला इथे हाफ क्रोशिया विणायचे आहे. क्रोशिया 6 क्रोशिया इथे विणायचे आहेत. आणि ह्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया विणायचे आहेत. चेनमध्ये 4 हाफ क्रोशिया विणल्यानंतर मध्यभागी इथे चेनमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे एकूण 6 चेन विणून घेतल्यानंतर चेनमधून चेन काढून घ्यायची आहे आणि परत आपल्याला इथे मागीलप्रमाणेच अशी हाफ क्रोशिया विणायचे आहेत. इथे मध्यभागी चेन 3 चेनमध्ये तिसऱ्या मध्यभागी आल्यावरती परत आपल्याला इथे 6 चेन बनवायचे आहेत आणि चेनमधून चेन काढून घ्यायची आहे.
सेम पुढे आपल्याला ह्या चेनमध्ये पण इथे मध्ये भाग गेल्यावरती परत इथे 6 चेन बनवायचे आहेत. चेनमधून चेन काढून घ्यायचे आहे. चेनच्या मध्यभागी 6 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला एकूण 4 चेन द्यायचे आहेत आणि ह्या साईडच्या 3 क्रोशियावरती सेम 3 डबल क्रोशिया विणायचे आहेत आणि विणत पुढे जायचं आहे आणि स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर पुढे आपल्याला या 2 स्टेप मध्यभागी विणायच्या आहेत. इथे आपण कमी केल्या होत्या तर इथे 2 वाढवल्यानंतर इथे परत आपल्याला साईडच्या 3 चेन द्यायच्या आहेत आणि खालील चेनमधून क्रोशिया बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथेच पुढे आपल्याला त्याचप्रमाणे इथे आपल्याला ह्यामध्ये हाफ क्रोशिया बनवत जायचं आहे. प्रत्येकी चेनमध्ये 4 हाफ क्रोशिया विणायचे आहेत. त्यानंतर समोरील क्रोशियावरती पण हाफ क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. चेनच्या मध्यभागी चेनमध्ये आपल्याला इथे 6 चेन विणायचे आहेत. मागेप्रमाणेच चेनमधून चेन काढून घेऊन परत पुढे हाफ क्रोशिया विणायचे आहेत. तीन चेनच्या मध्यभागी पण आपल्याला सेम इथे पण 6 चेन बनवायचे आहेत. त्यानंतर पुढे आपल्याला इथे हाफ क्रोशिया विणायचे आहेत. पुढे सेम आपल्याला 6 चेन बनवायचे आहेत. पुढील क्रोशियावरती हाफ क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. पुढील चेनमध्ये पण हाफ क्रोशिया विणायचे आहेत. या चेनमध्ये एकूण आपल्याला 6 हाफ क्रोशिया विणायचे आहेत. त्यानंतर पुढे इथे आपल्याला 4 चेन द्यायचे आहेत आणि समोरील ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत. सेम इथेच मागीलप्रमाणेच आपल्याला इथल्याप्रमाणे इकडे पण 2 अशा स्टेप इथे वाढवायचे आहेत आणि परत ते विणून घ्यायचं आहे. अशा ह्या स्टेप कमी कमी करत आणायच्या आहेत आणि शेवटी ह्या 2 चेनच्या घरामध्ये आपल्याला 2 चेनचे घर बनवायचे आहेत आणि साईडचे हे क्रोशिया न बनवता साईडचे हे चेनच्या घरामधून चेन काढून घ्यायची आहे आणि शेवटी एक चेनचं घर बनवायचं आहे. असे हे तोरण तयार झालेले आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.